आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अंबाजोगाईत आगळा वेगळा उपक्रम. शिवसैनिकांकडून महाआरती आणि शेतकऱ्यांना मिठाईचे वाटप. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अंबाजोगाईत शिवसैनिकांनी साधेपणाने आणि समाजाभिमुख पद्धतीने वाढदिवस साजरा केला. कट्टर शिवसैनिक मदनलाल परदेशी तथा माजी तालुका प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या साधेपणाच्या संदेशानुसार वाढदिवस साजरा करण्यात आल्याचे शिवसैनिकांनी सांगितले. आज दिनांक 13 जून 2026 रोजी अंबाजोगाईतील प्रसिद्ध योगेश्वरी देवी मंदिरात शिवसेनेच्या वतीने महाआरती करण्यात आली. यावेळी राज्यात शिवसेनेचे सरकार यावे आणि आदित्य ठाकरे यांना उत्तम आरोग्य लाभावे अशी प्रार्थना करण्यात आली. यानंतर शिवसैनिकांनी शेतात जाऊन काम करणाऱ्या शेतकरी आणि शेतमजुरांना मिठाईचे वाटप केले. वाढदिवसानिमित्त त्यांचे तोंड गोड करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला. या कार्यक्रमाला अशोकभाऊ हेडे शहर प्रमुख व माजी उपनगराध्यक्ष तथा रमेश टेकाळे माजी तालुका प्रमुख, सुधाकर शिंदे शाखा प्रमुख, सुखदेव धोत्रे यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते. शिवसैनिकांच्या या साध्या पण समाजाभिमुख उपक्रमाची अंबाजोगाई परिसरात चर्चा होत आहे. परदेश सर, आज आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस आहे. हो. आपण बांधावर मजुरांच्या साक्षीनं साजरा करत आहेत. काय बात आहे? आमचे शिवसेनेचे युवा हृदय सम्राट आमदार आदित्यजी ठाकरे साहेबांनी असं सांगितलं की यावेळेस माझा जो वाढदिवस आहे अत्यंत साध्या पद्धतीने करा. तर आम्ही सर्वप्रथम अंबाजोगाई शिवसेनेच्या वतीने आई जगदंबा योगेश्वरी देवीला जे आदिशक्तीपीठ आहे त्या शक्तीपीठात आम्ही महाआरती केली आणि ती महाआरती करून त्याच्यानंतर जे शेतकरी आहेत, शेतमजूर आहे, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन व मजुरांच्या सोबत जाऊन त्यांना त्यांचे तोंड गोड करावे या उद्देशानं की आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त आपल्याकडून कमीत कमी 10-5 लोकांचे तोंड गोड करावे, जेणेकरून जे की कधीच आदित्य ठाकरेच्या वाढदिवसानिमित्त अशा शेतामध्ये येऊन कुणीच वाढदिवस साजरा केलेला नाही. पण यावेळेस आम्ही विचार केलाय की आपण शेतामध्ये शेतमजुरामध्ये व शेतकऱ्यामध्ये जाऊन यावेळेसचा आदित्यजी ठाकरे यांचा वाढदिवसानिमित्त यांना खाऊ वाटप या ठिकाणी करण्यासाठी आम्ही हा आगळा वेगळा उपक्रम राबविलेला आहे.